कैमरे के आगे खड़े हो जाओ, फिर बोलो अपनी ड्यूटी कर रहे हैं। अच्छा ठीक है सर, खड़े रहिए सर, कोई नहीं सर आप। तर सध्या आपण दृश्य पाहतोय दिल्लीमधली पालम एअरपोर्ट वरून तहबूर राणाला एनआयए ऑफिसमध्ये आणलं जाणार आहे। एनआयए कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत। एनआयए कार्यालयामध्ये सगळे महत्त्वाचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये एनआयए कार्यालयामध्ये तहबूर राणाला आणलं जाणार आहे। पालम एअरबेसवरती त्याला आणलं गेलेलं आहे। तहबूर राणाला भारतात आणलं गेलेलं आहे। थोड्याच वेळात एनआयए कडून त्याची चौकशी केली जाणार आहे। एनआयए मुख्यालयात त्याची चौकशी केली जाईल। जसं आपल्याला सोमेशने सांगितलं, सदानंद दाते देखील पोहोचलेले आहेत आणि पालम एअरबेसवरची ही दृश्य आपण पाहतोय। तिथे तहबूर राणाला आणलं गेलेलं आहे आणि इथून त्याला एनआयए ऑफिसमध्ये नेलं जाणार आहे। एनआयए ऑफिसमध्ये सगळे महत्त्वाचे अधिकारी पोहोचलेले आहेत। तहबूर राणाची चौकशी केली जाईल। सुट्टीकालीन कोर्टासमोर त्याला हजर केलं जाईल आणि त्यानंतर एनआयए त्याची कस्टडी घेईल आणि कसून चौकशी केली जाणार आहे। मनोज वर्मा आपले दिल्लीचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मनोज जी, पालम एयरबेस पर उसे लाया गया है, अब कब तक उसे एनआईए ऑफिस में ले जाया जाएगा? मनोज वर्मा यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। तर पालम एअरबेसवरती तहबूर राणाला आणलं गेलंय, तिथलीच दृश्य आपण पाहतोय आणि इथूनच त्याला एनआयएच्या ऑफिसमध्ये नेलं जाणार आहे। 2009 पासून अमेरिकेतल्या कोठडीमध्ये तहबूर राणा कैद होता। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, पालम एअरबेसवरती तो आलाय, थोड्याच वेळात एनआयए ऑफिसमध्ये आणलं जाईल, काय घडामोडी घडतात, काय अपडेट्स आहेत? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहू शकतो एनआयएच्या मुख्यालयाजवळ आता तयारी सुरू झालेली आहे। तहबूर राणाच्या प्रत्यार्पणाच्या अनुषंगाने आपण पाहतोय की एनआयएच्या मुख्यालयामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले आहेत। सर्व कायदेतज्ञ गाड्या निघालेल्या आहेत आणि आता यानंतर त्याला एनआयएच्या ऑफिसमध्ये नेलं जाईल आणि एनआयएच्या ऑफिसमध्ये सगळे अधिकारी पोहोचलेले आहेत। 2026-11 मध्ये जो हल्ल्याचा मास्टर माइंड होता त्या तहबूर राणाचं प्रत्यार्पण झालेलं आहे भारतामध्ये। त्याला भारतात आणलं गेलेलं आहे आणि आता त्याची एनआयए कस्टडी घेतली जाईल एनआयए कडून आणि पुढची चौकशी केली जाणार आहे। कसून चौकशी केली जाईल, त्याचा डेव्हिड हेडलीशी कसा संबंध आला, दरम्यानच्या काळामध्ये त्यानं काय काय केलं, तो किती वेळा पाकिस्तानमध्ये गेला, कोणाच्या सांगण्यावरून पाकिस्तानमध्ये गेला, या सगळ्या संदर्भात सविस्तर चौकशी त्याची केली जाणार आहे एनआयए कडून आणि त्यानंतर मुंबई पोलीस देखील त्याची कस्टडी घेण्याची शक्यता आहे। असा अंदाज वर्तवला जातोय की आर्थर रोड जेलमध्ये ज्या ठिकाणी ज्या अंडा सेलमध्ये अजमल कसाबला ठेवण्यात आलेलं होतं तिथेच तहबूर राणाला ठेवलं जाईल। अर्थात अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे भारताच्या दृष्टीनं। जो तहबूर राणा भारताचा शत्रू आहे, 2009 पासून अमेरिकेच्या कोठडीत कैद होता, त्या तहबूर राणाचं प्रत्यार्पण झालेलं आहे आणि अमेरिकेतून त्याला भारतात आणलं गेलेलं आहे। तहबूर राणाला भारतात आणलंय, एनआयए ऑफिसमध्ये त्याला नेलं जाईल, त्याची कसून चौकशी केली जाणार आहे, त्याची कस्टडी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पुढे काय कारवाई होते, खटला कसा चालतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सोमेश कोलगेकडे जाऊया, तो आपल्याला अपडेट देईल। सोमेश।